लक्ष्मीनारायण प्रियांश 11 लक्ष्मीनारायण जिते टीमचा 12वा खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहे. हर्ष 11 दुर्शेत आपण देखील आपला 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा. 5 ओव्हरचा सामना असेल. टॉस झालाय, टॉस जिंकलाय तो हर्ष 11 दुर्शेत टीमनं आणि टॉस जिंकून प्रथमतः गोलंदाजी स्वीकारली आहे. फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते प्रियांश 11 लक्ष्मीनारायण जिते टीमला. खऱ्या अर्थानं आपण पाहतो एक मोठी टुर्नामेंट जिते विभाग प्रीमियर लीग अगदी जिते विभागातील सर्व गावांनी एकजूट करून या शृंखलेच्या टुर्नामेंटचं आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. आज स्पर्धेचा तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवसातील पहिलीच लढत आपल्याला पाहायला मिळेल. पहिलीच मॅच श्री गणेशा झाला या शृंखलेचा आजच्या दिवसाचा श्री गणेशा करणारी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते आहे. दोन्ही टीमला असतील खूप साऱ्या शुभेच्छा. एके स्पोर्ट्स लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. त्यानंतर आपण आमचे साथी स्कोरर दीपक पाटील बलवली यांना या ठिकाणी पाहतोय. आमचे साथी कॉमेंटेटर आजच्या दिवसामध्ये आमच्या सोबत असतील या विभागातील मराठीचा एक बुलंद आवाज परमेश पाटील सर आमच्या सोबत असतील. त्यानंतर अंकितजी मालुसरे देखील आमच्या सोबत आज थोड्या वेळा जोडले जातील. उपस्थित मान्यवर व्यासपीठावरती आपण पाहतोय जे अतिथी मान्यवर या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेत. पुढच्या सर्वांना देऊया स्पर्धेच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा. प्रियांश 11 लक्ष्मीनारायण जिते टीमची सलामीची जोडी मैदानात दाखल आपल्याला पाहायला मिळाली आहे. ऑन स्ट्राइक एंड वरती फलंदाज केतन आणि नॉन स्ट्राइक एंड वरती अमीर पाटील अर्थातच बलवली आणि स्ट्राइक एंड वरती केतनला आपण पाहतोय. केतन मात्रे मॅन फ्रॉम जिते. सलामीची जोडी मैदानात दाखल आपल्याला पाहायला मिळाली आहे. स्पर्धेला या ठिकाणी सुरुवात झाली. आजच्या दिवसाला गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पहिलं षटक टाकण्यासाठी सौरभ आलाय. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः गोलंदाजीचा घेतलाय निर्णय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते प्रियांश 11 लक्ष्मीनारायण जिते टीमला. आई भवानीचा लेक तो मराठ्यांचा राजा होता, कधीच झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता. खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या वतीनं स्मरण करून या स्पर्धेची सुरुवात आपण करतोय. मी शुभम मात्रे या ठिकाणी आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, क्रीडा रसिकांचं, खेळाडूंचं आणि उपस्थित मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. लेट्स प्ले. पहिलाच गोलंदाजी मार्क वरती सौरभला आपण पाहतोय. सौरभ मात्रे फर्स्ट बॉल राईट आर्म राऊंड द विकेटनं आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न आपण बघतोय. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू, या चेंडूवरती धाव मिळत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता मिळाली आहे. 5 षटकांची मॅच आपण पाहतोय. 5 ओव्हरची मॅच आहे. पहिलं षटक आणि दुसरं षटक हे पॉवर प्लेचं आपल्याला पाहायला मिळेल. पॉवर प्ले 1 अर्थातच P1च्या षटकासाठी सौरभ मात्रे या गोलंदाज झालाय. केतन आहे स्ट्राइक एंडला. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, ऑन साइडला फटका आपण पाहतो एक्झिक्यूट केला जातो मिड विकेटला. एक सिंगल रन, सिंगल पेक्षा जास्त काही नाहीये. सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या साह्यानं धाव फलकाचा या ठिकाणी श्री गणेशा पाहायला मिळेल आणि प्रियांश 11 लक्ष्मीनारायण जिते टीमची धाव संख्या पोहोचली आहे ती 1 या धाव संख्येवरती. एक धाव मिळाली आहे. स्ट्राइक एंड वरती अमीर पाटील अर्थातच बळवली गावातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. जिते विभाग प्रीमियर लीग अगदी जिते परिसरातून सर्व खेळाडू या स्पर्धेसाठी दाखल झालेत. आउटसाइड ऑफ स्टंप बॉल
चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. अगदी अँगलनं आपण पाहिलं तर बाहेरच्या दिशेने चेंडू वळण घेतोय. निर्धाव चेंडूची सांगता डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडू झालेत, धाव फलक्यावरती धाव आपण पाहतोय ती 1. चांगली गोलंदाजी, चांगल्या अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय तो गोलंदाज सौरभ म्हात्रे. या ठिकाणी लाऊड अपील झाली आहे. खेळाडू वृत्ती पहा, अगदी गेम ऑफ स्पिरिट, खेळाडू वृत्ती फार महत्वाची आहे. पंचांनी डिसिजन देण्याच्या अगोदर त्या खेळाडूंना मैदान सोडलं होतं. फार चांगली या ठिकाणी कला दाखवली आहे. फलंदाज मात्र झालाय बाद. पहिला धक्का मिळालाय तो प्रियांश 11 लक्ष्मीनारायण जीते टीमला खेळाडू केतन म्हात्रे. अमीर पाटील बॅक टू द पवेलियन. माईबाप, शत्रूंचा झाला थरकाप, स्त्रीला दिला मातेचा सन्मान आणि या शिवछत्रपतींचा आम्हाला आहे अभिमान. छत्रपती शिवाजी महाराजांची ही पावन भूमी रायगडची आपण पाहतोय. रायगडमधील आपला आपण पाहिलं तर पेन तालुक्यातील गोविर्लेचं हे मैदान आणि या मैदानावरती जीते विभाग प्रीमियर लीग. एक चांगलं परफेक्ट आयोजन आणि नियोजन या कमिटीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. पहिली विकेट मैदानातून बाहेर गेली आहे. पहिला धक्का मिळालाय तो प्रियांश 11 लक्ष्मीनारायण जीते टीमला फलंदाज अमीर पाटीलच्या स्वरूपात पहिला धक्का. नवीन खेळाडू स्ट्राईक एंडवरती आपण पाहतो रुपेश म्हात्रे, डावकुऱ्या हाताचा खेळाडू. फुल टॉस बॉल पाहायला मिळाला, चांगला फटका पाहायला मिळतोय. फिल्डर आले होते, फिल्डरला चकवा देत बॉल मात्र जाईल डीप मिड विकेट बॉर्डर लाईनच्या पलीकडे. आजच्या दिवसातील या इनिंग मधील आला हा पहिला चौकार. चौकार आणि चौकाराच्या साह्यानं धावसंख्येत होईल बदल. धावसंख्या होईल ती 5 धावा धावफलक्यावरती आपण पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ संपलाय. अजूनही या षटकातील 5 चेंडूचा खेळ संपलाय. 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 बॉलवरती फक्त 5 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. तर सौरभ म्हात्रे या गोलंदाजानं शेवटचा बॉल या ठिकाणी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, जमीन लगतचा फटका, गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होत असताना फिल्डर आलेत बॉल पर्यंत, परंतु त्या दरम्यान मात्र 2 धावा या रोखू शकत नाहीये. 2 धावा या चेंडूवरती निश्चितपणे मिळतील आणि 2च्या साह्यानं प्रियांश 11 लक्ष्मीनारायण जीते टीमची धावसंख्या 1 ओव्हर नंतर आपल्या धावफलकावरती पाहायला मिळाली आहे ती 1 बाद 7 धावा. चला, पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 7 धावा धावफलक्यावरती लागल्यात. पहिली विकेट मैदानातून बाहेर गेली आहे. पहिला बाद होणारा खेळाडू आपण पाहिला तो अमीर पाटील, अगदी गोल्डन डक वरती बाद झालाय. एकही धाव संख्या न बनवता तो या ठिकाणी बाद झालाय. नवीन फलंदाज आपण मैदानावरती रुपेश म्हात्रे याला पाहतोय. रुपेशनी 2 बॉलवरती 6 धाव संख्या बनवली आहे, त्यात एक चौकाराचा समावेश आहे.
पहिल्या ओव्हर नंतर टीमची टोटल धावफलक्यावरती आपण पाहतोय ती 7 धावा. गोलंदाज होईल स्टार्ट. दुसरा गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय सचिन पाटील, राईट आर्म राऊंड द विकेट. पहिल्याच बॉल मागच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिलं तर शॉट फाईन लेगचा फिल्डर फार चांगली कामगिरी त्या ठिकाणी करतोय. कुठलीही चुकी फिल्डर कडून नाही आहे आणि या ठिकाणी दुसरा झटका मिळेल तो प्रियांश 11 लक्ष्मीनारायण जीते टीमला खेळाडू केतन मात्रे. बॅक टू द पवेलियन. चला पुढच्या मॅच साठी सूरज भाऊ 11 जीते आणि त्यानंतर SK के स्टार दुर्शेत. दोन्ही टीमला विनंती असेल की आपण आपलं प्लेइंग किट अर्थातच टी शर्ट आणि ट्रॅक घेण्यासाठी आयोजकांशी संपर्क करा. विकेट गेली आहे, दुसरा धक्का मिळालाय तो प्रियांश 11 लक्ष्मीनारायण जीते टीमला. खूप टप्पाचा बॉल आउटसाइड ऑप्शन, चांगल्या चेंडूची मात्र समाप्ती झाली. टॅप करण्याचा प्रयत्न होता, बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये आणि मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 2 सुरुवातीच्या विकेट आपण मैदानातून बाहेर जाताना पाहिल्यात. पहिला आमिर पाटील बाद झाला, त्यानंतर केतन मात्रे. अर्थातच आपण पाहिलं तर सलामीची जोडी आता पवेलियन मध्ये परतली आहे. फार चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे, ती गोलंदाज सौरभ मात्रे आणि त्यानंतर गोलंदाज सचिन पाटील कडून. हा चेंडू देखील या वेळेला थोडीशी दिशा भटकटलाय. पंच आमच्या दिशेने हात जमिनीला समांतर करत इशारा देतात की हा वाईड बॉल आहे. एक्स्ट्रा रन मिळेल. एक्स्ट्रा रनच्या साह्याने धावसंख्येत होईल बदल आणि धावसंख्या पोहोचेल ती 8 या धावसंख्येवरती. प्रसाद पाटील याला आपण स्ट्राईक एंडवरती पाहतोय, खरोशी गावातील खेळाडू. टॅप करण्याचा प्रयत्न, बॉल आपण पाहिलं तर कव्हर, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर बॉल पर्यंत पोहोचले होते योगेश. थोडी चुकी झाली आहे, झेल ड्रॉप केलाय. अगदी सोप्पा झेल आपण पाहिला होता. बॉल पर्यंत पोहोचले देखील, बॉल हातात अगदी लागला देखील, परंतु त्यानंतर बॉल हातातून निसटला. थोडी चुकी झाली आहे योगेश कडून. एक सिंगल मिळेल ती फलंदाजी करणाऱ्या टीमला आणि धावसंख्या होईल ती 9. पॉवर प्ले नंबर 2चं षटक चालू आहे. पॉवर प्ले P2चं षटक आपण या ठिकाणी मार्गस्थ पाहतोय. फिल्डिंग मध्ये थोडासा चेंज पाहायला मिळालाय. डावकुऱ्या हाताचा फलंदाज रुपेश मात्र तर स्ट्राईक एंडवरती आहे. रुपेशसाठी फिल्डिंगची व्यूहरचना आपण पाहिली तर ऑन साईडला एक फिल्डर अगदी आपण पाहतोय डीप मिड विकेटला, त्यानंतर डीप स्क्वेअर लेग आणि लॉंग ऑफला. बराचसा टप्पाचा बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. पंचांचा बाईचा इशारा आलाय. बाईच्या स्वरूपात एक सिंगल रन मिळेल ती फलंदाजी करणाऱ्या टीमला आणि धावसंख्या होईल ती 10 या धावसंख्येवरती. उजव्या आणि डावकुऱ्या हाताची जोडी आपल्याला मैदानात पाहायला मिळाली आहे. वारंवार स्ट्राईक रोटेशन चालू आहे. निश्चितपणे फिल्डिंग वारंवार चेंज केली जाते. कारण ज्या वेळेला उजव्या आणि डावकुऱ्या हाताचे फलंदाज मैदानावरती असतात त्यावेळेला फिल्डिंग ही चेंज करावी लागते. यावेळेस देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न, आता देखील संपर्क नाही आहे. गोलंदाजीचा विचार केला गेला तर खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. अचूक टप्पा, परफेक्ट वेग, वेगावरती नियंत्रण, प्रत्येक बॉल मागे असलेलं व्हेरिएशन आणि त्यानुसार आपण पाहतो झालेली गोलंदाजी. सचिन पाटील या गोलंदाजाने देखील चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. 3 धावा आतापर्यंत फक्त खर्च केल्यात. हा चेंडू थोडीशी दिशा भरकटलाय. आउटसाइड ऑप्शन चेंडू फेकण्याच्या नादात आपण पाहिलं तर वाईड लाईन सोडून जाणारा चेंडू पंचाने इशारा दिला हा की हा वाईड बॉल आहे. एक्स्ट्रा रन मिळेल ती फलंदाजी करणाऱ्या टीमला आणि धावसंख्या होईल ती 11. राईट आर्म राऊंड द विकेट. या ठिकाणी जमीन लगतचा फटका आपण लॉंग ऑफला पाहतोय. फिल्डिंग मध्ये थोडी चुकी आहे. थ्रो देखील चांगल्यारीत्या झालाय, परंतु त्या दरम्यान मात्र 2 धावून कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आहे ती फलंदाज रुपेश आणि फलंदाज प्रसादच्या माध्यमातून. 2 धावसंख्येच्या बरोबरीने आपण पाहतोय की
दुसरं षटक या ठिकाणी संपलंय. 2 षटकानंतर प्रियांश 11 लक्ष्मी नारायण जिते टीमची धावसंख्या धावफलकावरती लागली आहे ती 2 बाद 13 धावा. धावफलकावरती लागल्यात. अगदी सरासरी आपण पाहिली तर 6.50च्या सरासरीनं आतापर्यंत धावा आल्यात. तिसऱ्या षटकाला सुरुवात होतीये. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज सौरभ म्हात्रे पुणेशा. पहिलं षटक सौरभ म्हात्रे या गोलंदाजाने टाकलं होतं. अगदी चांगली गोलंदाजी केली होती. संघाकडून तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन सौरभ म्हात्रे पुणेशा आलाय. दोन्हीही पॉवर प्लेचं षटक आता इथून मात्र संपलेले दिसतील. 5 फिल्डर हे 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. पहिला चेंडू राईट मोर द विकेटनं मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न. ऑन साईडला आपण पाहतो चेंडू फिल्डरकडे जात असताना मिळेल ती एक सिंगल रन. सिंगल पेक्षा जास्त काही नाहीये. अगदी चांगली गोलंदाजी. मोठे फटके या इनिंग मध्ये जास्त आपल्याला पाहायला मिळाले नाहीयेत. एक आपण पाहिलं तर एक चौकार फक्त आला होता. तो चौकार देखील मित्र म्हणे थोडासा मिसफिल्डच्या जोरावरती आला, परंतु त्यानंतर गोलंदाजीने खूप चांगली गोलंदाजी केली आहे. सिंगल धाव. सिंगलच्या बरोबरीनं धावसंख्या होईल ती 14 या आकड्यावरती. प्रसाद पाटील या फलंदाजाला आपण आता स्ट्राईक एंडवरती पाहतोय. फिल्डिंग मध्ये चेंज. अगदी एक्स्ट्रा कव्हरला एक फिल्डर, लॉंग आउटला एक फिल्डर, लॉंग ऑफला एक फिल्डर, स्क्वेअर लेगला एक फिल्डर आणि एक डीप मिड विकेटला फिल्डर, अशी फिल्डिंगची रचना ठेवली. अगदी चारही बाजू आपण पाहिल्या ना मैदानाच्या चौफेर फिल्डिंग लावली आहे. या ठिकाणी बिग करण्याचा प्रयत्न. अगदी परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली आहे. खांद्याचा भरपूर वापर या गोलंदाजाकडून केला जातोय. टप्पा काढल्यानंतर आपण पाहिलं बॉल थोडासा वेगानं उचली घेत अगदी कानापासून परफ्यूम डिलिव्हरी मात्र पाहायला मिळाली आहे. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावला आणि या चेंडूवरती एकही धाव मिळत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. गोलंदाज सौरभ यावेळेला बी शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर जज करत होते, परंतु फिल्डरच्या डोक्यावरून फ्लाय बॉल होईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आला या इनिंग मधील हा पहिला षटकार. तो फलंदाज प्रसाद पाटीलच्या बॅटमधून षटकार आलाय. षटकाराच्या साह्यानं धावसंख्या होईल ती 20. या ठिकाणी आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला प्रॉपर टायमिंग नाही आहे. बॅटची कट लागली आहे. विकेट किपरचा सेफ हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय आणि इथून तिसरा झटका मिळतोय. तो प्रियांश 11 लक्ष्मीनारायण जीते टीमला. फलंदाज प्रसाद पाटील या बॉलवरती होईल बाद. पहा फलंदाजचं नाव काय, बॅट्समन नेम. त्यांचा 12वा प्लेयर या ठिकाणी आहे, परंतु त्याला देखील नाव माहित नाहीये. ऋतिक
ऋतिक आलाय इरवाडी गावचा खेळाडू स्ट्राईक एंड वरती 20 धावसंख्येवरती 3 फलंदाज बाद झालेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न गोलंदाज सौरभ मात्रेची चालाकीने गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. एक षटकार आपण पाहिलं तर या ओव्हरमध्ये आलाय, परंतु षटकार आल्यानंतर आपण पाहिलं तर प्रसाद पाटीलला बाद आणि त्यानंतर हा निर्धाव चेंडू. अगदी कमबॅक करणारी गोलंदाजी आपण सौरभ मात्रेची या ठिकाणी पाहतोय. निर्धाव चेंडू नंतर धावसंख्या तिथे स्थिरावेल, धावसंख्या होईल ती 20. ओहो, काय गोलंदाजी, काय अफलातून गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. वेगानं प्रतिउत्तर वेगानं बीट केलं जातंय ते फलंदाज ऋतिकला. या ठिकाणी आपण पाहिलं तर तिसरी ओव्हर, तिसऱ्या षटकाची होईल समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. प्रियांश 11 लक्ष्मीनारायण जीते टीमची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 3 बाद 20 धावा. तीन विकेटचा नुकसान या ठिकाणी पाहायला मिळालंय. अगदी सुरुवातीचं षटक आपण पाहिलं तर सौरभ मात्रे या गोलंदाजानं हाताळलं. पॉवर प्ले 1चं षटक त्याने टाकलं होतं. पॉवर प्ले 1च्या षटकामध्ये 7 धावा फक्त खर्च केल्या आणि 1 विकेट. अर्थातच इकॉनॉमिकल गोलंदाजी सौरभ मात्रे या गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये राहिली आहे. त्यानंतर दुसरा गोलंदाज आपण सचिन पाटील या गोलंदाजाला पाहिला. सचिन पाटीलनं फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या. 1 विकेट त्याला देखील मिळाली आहे. त्याची देखील फार इकॉनॉमिकल गोलंदाजी राहिली आहे. कारण दोन्ही षटक आपण पॉवर प्ले नंबर 1 आणि पॉवर प्ले नंबर 2चे पाहिले. दोन्ही पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी या ठिकाणी हर्ष 11 दुर्शेट टीमच्या माध्यमातून झाली आहे. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज आपण सौरभ मात्रेला पुनश्च पाहिलं. या सौरभनं पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये सौरभ मात्रे पुनश्च आला आणि सौरभनं परत एकदा 7च धावा दिल्या. चांगली गोलंदाजी 2 ओव्हरमध्ये फक्त 14 धावा देत 2 विकेट घेतल्यात त्या सौरभ मात्रेनं. आणि टीमची टोटल धावफलकावरती आपण पाहतोय ती 3 बाद 20 धावा. चला, एक सूचना सर्वांनी ऐकायची की कोणताही खेळाडू, सर्वांसाठी सूचना आहे, 3 ओव्हर संपल्यानंतर पंचांना विचारूनच आपण मैदानात यायचं. काहीही कारण असू दे, मग बॅट चेंजसाठी असू दे किंवा काय तुमची रणनीती ठरवण्यासाठी असू दे, परंतु पंचांना विचारूनच आपण आतमध्ये द्यायचं आहे. सर्वांनी एक सूचनेची नोंद घ्यायची आहे आणि 3 ओव्हर संपल्यानंतरच आतमध्ये द्यायचं आहे. फार चांगली टुर्नामेंट आहे. स्पर्धेसाठी चांगले चांगले नियम आपल्याला पाहायला मिळतात. जिथे विभाग प्रीमियर लीगचं हे आयोजन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. चौथ्या षटकाला होईल सुरुवात. पहिलाच बॉल भिरकावण्याचा प्रयत्न, बॉल हवेत. मागच्या बाजूला आपण पाहिलं तर 2-2 फिल्डर बॉलला जज करत असताना चांगला झेल टिपलाय आणि इथून पहिल्याच बॉलवरती फलंदाज प्रसाद रुपेश या ठिकाणी ऋतिक झालाय बाद आणि चौथा झटका मिळालाय तो प्रियांश 11 लक्ष्मीनारायण जीते टीमला. अगदी आपण पाहिलं तर रिव्ह्यूची मागणी केली आहे हाईट फॅक्टरसाठी.
तिसरे पंच या ठिकाणी आता चेक करतील ऑन स्क्रीन वरती. इट्स अ फेअर डिलिव्हरी. पंचांनी चेक केलाय. आमचे पंच या ठिकाणी थर्ड अंपायर विलास पाटील सरांनी इशारा दिलाय की इट्स अ फेअर डिलिव्हरी, फलंदाज बाद आहे आणि चौथा झटका मिळतोय तो प्रियांश 11 लक्ष्मीनारायण जिते टीमला. पहिली विकेट मैदानातून बाहेर गेली आहे आणि सर्व जे बारावे खेळाडू या ठिकाणी उपस्थित असतील सगळ्यांना विनंती आहे की ज्या वेळेला ऑन स्क्रीन वरती पंच डिसिजन चेक करत असतील त्यावेळेला कोणत्याही 12 खेळाडू त्या ठिकाणी बघण्यासाठी जाऊ नये. फक्त पंचच चेक करतील आणि पंचच इशारा देतील. पहिला फलंदाज पहिल्या चेंडूवरती चौथा क्रमांकाचा फलंदाज बाद झालाय. ओ यावेळेला मात्र ऑन साइडला खेळण्याच्या प्रयत्नात दांडी गुल झाली आहे. फलंदाज बाद, सलगचा दुसरा धक्का दिलाय तो गोलंदाज सुभाष या गोलंदाजानं. विशाल या बॉलवरती झालाय बाद. आणि दोन्ही चेंडूवरती फलंदाज बाद. चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू फुलटॉस होता, त्या बॉलवरती मोठा फटका आला नाहीये, परंतु हा चेंडू अगदी चांगल्यारीत्या डिलिव्हर केलाय तो गोलंदाज सुभाष शिंदे या गोलंदाजानं. आणि 2 चेंडूवरती 2 फलंदाज झालेत बाद. थोडासा अडचणीत सापडलाय तो प्रियांश 11 लक्ष्मीनारायण जिते हा संघ. 3.2 ओव्हर झालेत. 5 ओव्हरची लढत आपण या ठिकाणी पाहतोय. धावसंख्या धावफलक्यावरती पाहायला मिळाली ती फक्त आणि फक्त 20 धावा आणि 5 फलंदाज या ठिकाणी बाद झालेत. ऑन हॅट्रिक असेल, हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे तो गोलंदाज सुभाष शिंदे. नवीन फलंदाज मैदानावरती 7व्या क्रमांकासाठी आपण पाहतोय. प्लेयर नेम प्लीज. महेश आला स्ट्राईक एंडला. महेश पाटील आंबिवली गावचा खेळाडू. पहिलाच बॉल लॉफ्ट स्ट्रोक पाहायला मिळाला आहे. अगदी ब्लॅक स्क्रीनच्या वरून चाललाय बॉल, सीमा पार आलायच. पहिल्याच बॉलवरती हा दणदणीत आणि खणखणीत षटकार. पहिल्याच बॉल वरती दणका पाहायला मिळालाय. अगदी बॅक टू दी बॉलर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मधून चेंडू क्लिअर केला तो सीमा पार आणि आलाय षटकार. 26 धाव संख्येवरती धावफलक आपण पाहतोय. यावेळेला गतीमध्ये थोडंसं परिवर्तन. अगदी वेगाने चेंडू आउटसाइड ऑफ स्टंपच्या इथून निघून गेलाय, पण पूर्णपणे बीट झालाय तो फलंदाज महेश पाटील. दुसऱ्या चेंडूवरती निर्धाव चेंडूची सांगता अंकितजी मालुसरे सर या ठिकाणी आमच्या सोबत आज जोडणार आहेत. त्यांचं शुभ आगमन या व्यासपीठावरती पाहायला मिळालंय. लॉप करण्याचा प्रयत्न, बॉल मात्र हवेत. बराचसा दूरवरचा प्रवास करून फिल्डर बॉल पर्यंत पोहोचलेत. चांगला झेल टिपलाय. आणखीन एक झटका बसेल तो प्रियांश 11 लक्ष्मीनारायण जिते टीमला 6वा झटका. फलंदाज बाद.
कोण व्हायचे शत्रू धैर्य आणि जिजाऊचा शिवबा होता माझा शेराचा सव्वा शेर. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कितीही सांगितलं तरी ते कमीच आहे. आमचे देखील शब्द अपुरे पडतील अशी शिवबाची महर्ती आणि कीर्ती. फलंदाज या ठिकाणी 6 बाद झालेत. अडचणीत सापडलाय तो प्रियांश इलेव्हन लक्ष्मीनारायण जीते हा संघ. 26 धावसंख्येवरती 6 खेळाडू बाद. अगदी लो स्कोरिंगची मॅच होती की काय असं आपल्याला आता वाटू लागलंय. 8व्या क्रमांकासाठी फलंदाज मैदानात आलाय तो संकेत पाटील. या ठिकाणी देखील बॉल हवेत. मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळालाय. आणखीन एक फलंदाज बाद होतोय. सलग लागोपाठ या ठिकाणी दुसरा झटका मिळतोय तो फलंदाजी करणाऱ्या टीमला. चार ओव्हर या ठिकाणी संपलेत. 4 ओव्हर नंतर धावसंख्या धावफलक्यावरती लागली ती टोटल 26 धावा आणि 7 विकेट गेल्यात. आपण समीर गावंड हा इम्पॅक्ट खेळाडू पाहत होतो. अगदी तो आता मैदानात गेलाय आणि सुभाष शिंदे आता बाहेर आलेत. चांगली गोलंदाजी सुभाष शिंदे यांची आपण पाहिली आहे. अगदी लेजंड खेळाडू आपण पाहिलं तर 40+ वय आणि या वयात देखील काय दर्जेची गोलंदाजी केली आहे सुभाष शिंदे यांनी. गोलंदाजी मार्कवरती शेवटच्या षटकासाठी स्लॉग ओव्हर 5व्या षटकासाठी आमंत्रित केले ते गोलंदाज सर्वेश. गोलंदाज सर्वेश आलाय. सर्वेश आलाय गोलंदाजी मार्कवरती शेवटच्या षटकासाठी. सर्वेश गावंड दुर्शेचा खेळाडू आहे. स्ट्राईक एंडवरती आपण फलंदाज ऋतिक याला पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडवरती नितेश आहे. इथून 6 चेंडू अजून बाकी आहेत. 6 बॉलवरती 10-15 जरी धावा आल्या, एक फायटिंग टोटल जरी प्रियांश इलेव्हन लक्ष्मीनारायण जीते टीमने जरी उभारली तरी गोलंदाजीचा अटॅक देखील त्यांचा चांगला आहे. परंतु एक फायटिंग टोटल मी तर म्हणेन या षटकासाठी आणि या सत्रामध्ये उभारावे लागेल. चला नेक्स्ट मॅच साठी टॉस साठी या ठिकाणी आम्ही आमंत्रित करतोय सूरज भाऊ इलेव्हन जीते आणि SK KPK स्टार दुर्शेत या 2 टीमचे कॅप्टन्स या ठिकाणी आपण रिपोर्टिंग करा प्लीज प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. पहिला चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. अगदी लॉंग ऑफ कडे जात असताना फिल्डर होते त्या ठिकाणी. 2 धावा रोखू शकत नाहीयेत. 2 धावा निश्चितपणे या चेंडूवरती मिळतील आणि 2च्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचेल ते 28च्या घरात. अकूट टप्पा अगदी परफ्यूम डिलिव्हरी गुडलेस स्पॉट वरती चेंडू टाकला जातोय. टप्पा खाल्ल्यानंतर बॉल अगदी थोडसा वेगानं बीट केला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता. शेवटचं षटक आपण पाहतो. शेवटच्या ओव्हरमध्ये हाणामारीची नितांत गरज आहे ती लक्ष्मीनारायण जीते टीमला. परंतु हाणामारी करायची आहे परंतु तसे फटके आतापर्यंत आले नाहीयेत. व्ही शेप मध्ये समोरच्या दिशेने चांगला फटका पाहायला मिळाला. फिल्डर आलेत. चांगली फिल्डिंग झाली आहे. एकीचा प्रयत्न दुसरीमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता आणि 2 धावा देखील चित्त्याच्या चपलाईनं आणि हरणाच्या वेगाने कंप्लीट केल्यात. 2 धावा या चेंडूवरती मिळतील. आता धावा कशाही येवो निश्चितपणे जीते टीमला धावसंख्येची गरज आहे. 30 धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचलाय. अजून आपण पाहिलं तर या षटकातील 3 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. 3 बॉल बाकी आहेत. 3 बॉलवरती एका दुसऱ्या मोठ्या फटक्याची नितांत गरज आहे. तर 35-36 धावा जरी झाल्या तर गोलंदाजी देखील त्या ताकदीची आहे. गोलंदाजीच्या बेसवरती गोलंदाजीच्या स्ट्रेंथवरती हा सामना डिपेंड करण्याची क्षमता या टीममध्ये आहे. परंतु अजून आतापर्यंत आपण पाहिलं तर धावा आल्या नाहीयेत. 3 बॉल बाकी आहेत. 3 बॉलवरती धावा येतील का ते पाहावं लागेल. चांगला चेंडू पाहायला मिळाला. थोडीशी मिसफिल्ड झाली आहे. अगदी विकेट किपर आणि त्यानंतर फर्स्ट स्लिपला बीट करून चेंडू थांबणार नाहीये. आउटफील्ड फार फास्ट आहे. चेंडू जाईल सीमा पार. येईल हा चौकार. आलाय. धावा कशाही येवो. मी या अगोदर देखील सांगितलं धावा कशाही येवो परंतु धाव्यांची नितांत गरज आहे ती लक्ष्मीनारायण जीते टीमला. चौकार आलाय. चौकाराच्या साह्यानं धावसंख्येत होईल बदल. धावसंख्या होईल ती 34.
34 लॉस ऑफ 7 विकेट. 7 विकेट गेल्या, 34 धावा धावफलकावरती. अजूनही आपण पाहिलं तर या सत्रातील आणि या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज तयार. ओ सुरेख बॉल पाहायला मिळाला, यावेळेला बीट केलाय, पूर्णपणे बीट केलंय. कुठल्याही प्रतिउत्तर नाहीये फलंदाजाकडे. वेगाने चेंडू विसावलाय तो विकेट किपरच्या हातामध्ये. या चेंडूवरती एकही धाव मिळत नाहीये आणि निर्धाव चेंडूची सांगता. शेवटचा बॉल आता इथून बाकी असेल. धावसंख्या धावफलकावरती लागली आहे ती 34 धावा. या बॉलवरती एखादा मोठा फटका जर आला तर 40-38 धावा होतील. मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न, बॉल हवे ते अगदी सेफ लँड झालाय. दुसरा फिल्डर बॉलला चांगला बॅकअप देत असताना त्या ठिकाणी मिळेल ती दुसरी धाव. 2 धावा कंप्लीट आहेत ना. 2 धावा या चेंडूवरती निश्चितपणे मिळतील. प्रथमतः फलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर टॉस हर्ष 11 टीमने जिंकला होता. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः गोलंदाजीचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं ते प्रियांश 11 लक्ष्मीनारायण जीते टीमला. जीते टीमने आतापर्यंत आपण पाहिलं तर 5 ओव्हर झाल्यात कंप्लीट. धावा बनवल्यात त्या 36 धावा आणि इथून मात्र 30. या 37 धावा बनतील का गोलंदाजीच्या ताकदीवरती प्रियांश 11 लक्ष्मीनारायण टीम या धावा डिफेंड करेल. हे ऐकण्यासाठी कॉम बॉक्स मध्ये करणार आहोत आपण थोडासा चेंज. तुम्ही कुठेही जाऊ नका, व्हॉइस मध्ये करतो चेंज आपण. दुसऱ्या इनिंग साठी तुमच्या सोबत आणि आमच्या सोबत जोडले जातील या विभागातील मराठीचा एक बुलंद आवाज परमेश पाटील सर. थँक्यू. जिते विभाग प्रीमियर लीग 2025 आज तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील दुसरी मॅच असेल. सूरज अर्थातच भाऊ 11 जिते रोहित मात्रे या टीमचे कर्णधार असतील आणि त्यांच्या विरोधात SK KPK स्टार दुर्शेत अमित ठाकूर या टीमला लीड करतायत. मी दोनही कॅप्टनला विनंती करतो की आपण टॉससाठी यायचंय. रायगड भूषण पुरस्कार प्राप्त सन्माननीय महेंद्र म्हात्रे साहेबांना मी विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करायचे. खरं तर क्राईम ब्रँच पोलीस म्हणून कार्यरत असणारे महेंद्र म्हात्रे साहेब रायगड भूषण या पुरस्कारानं ते सन्मानित आहेत आणि त्यांना आमची विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते SK KPK स्टार दुर्शेत एका बाजूला असेल अमित ठाकूर यांचा दुर्शेत संघ, तर दुसऱ्या बाजूला रोहित म्हात्रे कर्णधार यांचा सूरज अर्थातच भाऊ 11 जिते हा संघ पाहायला मिळेल. मी रोहित म्हात्रे आणि अमित ठाकूर दोनही कर्णधारांना विनंती करतो की आपण टॉससाठी यायचे. पहिली मॅच मैदानावरती रंगते. प्रियांश 11 लक्ष्मीनारायण जिते टॉस या टीमनं गमावला. पहिल्यांदा बॅटिंग केली आणि टॉस जिंकत फिल्डिंग करत असताना हर्ष 11 दुर्शेत टीमच्या गोलंदाजांनी खूप चांगली गोलंदाजी केली आहे. या मॅचमध्ये काय घडेल हे नक्कीच आपण बघणार आहोत. दुसऱ्या इनिंगमध्ये आपल्याला आवाज ऐकायला मिळेल परमेश पाटील सर. पहिलं सत्र आपण ऐकलं. खरं तर रसायनी परिसरातील अजून एक चांगले समालोचक शुभम म्हात्रे मॅन फ्रॉम वयाल आणि त्यांच्या माध्यमातून आपण पहिल्या इनिंगचं समालोचन ऐकलं. दुसऱ्या इनिंगमध्ये परमेश पाटील सर यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. पण तत्पूर्वी मी रोहित म्हात्रे, सूरज अर्थातच भाऊ 11 जिते टीमचे कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूला असतील अमित ठाकूर, मी दोनही कर्णधारांना विनंती करतो की आपण टॉससाठी यायचं. हॅलो चेक. अजित पाटील यांच्या माध्यमातून शिवा बैलाचे मालक सुभाष शिंदे यांनी मला वाटतं गोलंदाजी केली आणि तब्बल 4 विकेट त्यांनी प्राप्त करत खूप चांगली गोलंदाजी साकारली. त्यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज अजित पाटील यांच्या माध्यमातून दिलं जाईल. वय वर्ष 51. खरं तर क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं परमेश पाटील सर की वयाला मर्यादा नसते आणि इथे मात्र आपण बघतोय की त्यांनी आपली गुणवत्ता अद्यापही सादर केली आणि सांगितलं की माझ्याकडे अद्यापही तो दमखम शिल्लक आहे आणि त्यांनी खूप चांगली गोलंदाजी करत 4 विकेट
प्राप्त केल्या. तर संकेत नेक्स्ट मॅच साठी टॉस साठी आपण इन्व्हाइट करूया. रायगड भूषण पुरस्कारांनी सन्मानित ज्यांना केलं, खरं तर आमचे क्लासमेट अर्थातच सन्माननीय महेंद्र म्हात्रे दुर्शेत, क्राईम ब्रँच ऑफिसर. खरं तर जे काही काल वडखल पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत होते, पेन पोलीस ठाण्यामध्ये देखील काही काल खरं तर त्यांना आम्ही पाहिलं, आणि आता सध्या नवी मुंबई येथे क्राईम ब्रँच मध्ये खरं तर कार्यरत आहेत. महेंद्र म्हात्रे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. क्राईम ब्रँच या पदावरती कार्यरत असणारे आमचे पोलीस सन्माननीय महेंद्र म्हात्रे साहेब यांच्या पवित्र शुभ हस्ते टॉस केला जाईल. एका बाजूला असेल सूरज भाऊ 11 जिते आणि त्यांच्या विरोधात SK KPK स्टार दुर्शेत अशी लढत पाहायला मिळेल. एका बाजूला रोहित म्हात्रे एक ग्रेट ऑलराऊंडर, तर दुसऱ्या बाजूला तेवढ्याच ताकदीचा फलंदाज अमित ठाकूर मॅन फ्रॉम वलक. चांगली लढत पाहायला मिळेल आणि या दोन टीम दरम्यान मात्र नाणेफेकीचा कौल करतील महेंद्र म्हात्रे साहेब यांच्या पवित्र शुभ हस्ते. टॉस या ठिकाणी केला जाईल. टॉस जिंकलाय अमित ठाकूर, आपण टॉस जिंकलेला. आपला निर्णय काय असेल? फिल्डिंग करणार पाहिजे. अपोजिट रोहित म्हात्रे सारखा एक चांगला कर्णधार तुमच्या अपोजिट असेल, अशा वेळेला तुमच्याकडे काय प्लॅनिंग असेल टॉस जिंकून फिल्डिंग करत असताना? आमचं टार्गेट एकच असेल की रोहितला आम्ही लवकरात लवकर आउट करावं, कारण की तो यावर्षी चांगला फॉर्ममध्ये आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 50च्या आतमध्ये धावांना रोखण्यापर्यंत प्रयत्न करा. त्याही पेक्षा जास्त धावा जर का झाल्या तर दुसऱ्या सत्रात कशी रणनीती तुमची असेल? दुसऱ्या सत्रात जायचा विचार आम्ही सध्या करणार आहे, कारण की आम्हाला हीच मॅच जिंकायची आहे. महत्त्वपूर्ण मॅच आहे. महत्त्वाच्या मॅचमध्ये टॉस तुम्ही जिंकलाय, सगळं काही सुरळीत घडलंय. या आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन खरंच सुंदर आहे, कारण की बरेच वर्ष झाले की लीग होत नव्हती. दादांनी मनावर घेतलं आणि त्यांच्या साथीदारांनी सुद्धा मनावर घेतलं. सागरदादांनी, खास करून सागरदाचं मी आवर्जून स्वागत करेल की सागरदादांनी चांगलं नियोजन करून ही विभागाची लीग पूर्णपणे चांगल्या पद्धतीने पार पडत आहे. त्याच्यामुळे सर्व जणांचा धन्यवाद. नक्कीच तुम्हाला आम्ही या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. रोहित, टॉस आपण गमावलाय, टॉस जिंकला असता तर आपला निर्णय? आता तुमच्या वाट्याला बॅटिंग आली, अशा वेळेला काय तुमच्या प्लॅनिंगमध्ये बदल काय नाही, 60-65 धावा काढण्याचा प्रयत्न करू. स्वतः करणार आहे असा कोणता खेळाडू तुझ्या टीममध्ये ज्याच्याकडून तुला खूप अपेक्षा आहेत? असा कुठलाच प्लेअर नाही, सर्वच प्लेअर चांगले आहेत. सर्वांनी 100% दिला तर नक्की पाहिजे. क्रिकेट हा जरूर सांघिक खेळ आहे. अपोजिट टीममध्ये अमित ठाकूर सारखा एक चांगला खेळाडू आहे आणि अशा वेळेला जास्त लक्ष कोणावरती असेल अपोजिट टीममध्ये? अमितवर जे असेल तसेच इतर प्लेयरांना पण असेल. टॉस आपण गमावलाय. खरं तर तुम्हाला आम्ही या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. मैदानावरती मॅच सुरू झाली आहे. प्रेझेंटेशन बॉक्समधून अशी माहिती आहे ते टॉस जिंकलाय SK KPK स्टार दुर्शेत या टीमनं आणि निर्णय घेतलाय पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. येस, थँक्यू अंकित. त्यांचा आवाज आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये ऐकत होतात. मॅचकडे जाऊया. खरं तर सामना अगदी सोपा आहे. हर्ष 11 दुर्शेत अर्थातच आमचे मित्र महेंद्र म्हात्रे, क्राईम ब्रँच ऑफिसर यांनी खरं तर स्पॉन्सर्स केलेला हा संघ आपण पाहतोय. आणि पहिल्या मॅचमध्ये खरं तर आपण पाहिला टॉस देखील जिंकला हर्ष 11 दुर्शेत संघाने आणि सर्व काही सुरळीत सुरू आहे. एक षटकार याआधी आपण पाहिला आणि तदनंतर मात्र आलेला हा चौकार जरूर आपण पाहतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये खेळाडू बरसलाय. टीम कॅप्टन दीपेश गावणवर भरपूर विश्वास दाखवलाय यावर्षी महेंद्र म्हात्रे या संघ मालकाने आणि ॲज अ कॅप्टनचा रोल खरं तर तो निभावत असताना धावसंख्या मात्र स्कोर कार्डवर आपण पाहतोय 13 धावा धावफलकावर या ठिकाणी जरूर आपण पाहतोय. एखादा डॉट बॉल आला तरी मी तर म्हणलं काही हरकत नाही आहे. थोडं प्रेशर जरूर आता मात्र गोलंदाजांवर असेल, कारण की 37 धावा त्यांना डिफेंड करायच्या आहेत, वाचवायच्या आहेत. परंतु जी मिळालेली चांगली सुरुवात
या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये आपण जरूर पाहतोय. नेक्स्ट बॉल अप्रतिम गोलंदाजी. षटकार चौकार आल्यानंतर कमबॅक केलं गोलंदाज रुपेशने. खरं तर जिते गावातील हा खेळाडू आपण पाहतोय. बरेच वर्ष क्रिकेटसाठी त्याचं डेडिकेशन. जितूबाई जिते या प्रमुख संघामध्ये रुपेशला आपण कित्येक वेळा पाहिलंय. अर्थातच पहिलं षटक हरेश गावण, मग दुसरं षटक रुपेश. सध्याच्या घडीला सर्वाधिक चर्चेत आणि फॉर्ममध्ये असणारा हा संघ, त्या टीममधला खरं तर खेळाडू आपण पाहतोय. P1चं पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय 13. बिनबाद 13, एकी विकेट न गमावता एक चांगली सुरुवात मिळाली. 37 धावा 5 षटकांच्या मॅचमध्ये आणि खरं तर पाटा विकेटवर थोड्या कमी रन्स मॉर्निंग सेशनमध्ये आपण पाहिला. पण सकाळच्या सत्रामध्ये टॉस अतिशय महत्त्वाची आणि टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण निवडलं. हर्ष 11 दुर्शेत संघाने आमंत्रित केलंय. त्या ठिकाणी प्रियांश 11 लक्ष्मीनारायण जिते या फ्रँचाइज टीमने पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी जरूर केली, परंतु प्रभावित मात्र करू शकले नाही आहेत प्रेक्षकांना. लीग स्टेजमधला पहिला सामना अतिशय महत्त्वाचा. ज्या अर्थी महेंद्र म्हात्रे आणि आमची चर्चा झाली, महेंद्र देखील म्हणाला की परमेश पहिला सामना अतिशय महत्त्वाचा आहे आणि पहिला सामना जर का आपण जिंकतोय तर आणखीन 2 चान्सेस आपल्याला मिळतील सुपर 8मध्ये जाण्यासाठी. परंतु महेंद्र 2 चान्स नकोय. नेक्स्ट मॅचमध्ये सामना जिंका आणि सुपर 8मध्ये क्वालिफाय व्हा, असंच काहीसं या ठिकाणी चित्र दिसतोय. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज त्या ठिकाणी जरूर आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल नितेश पाटील. नितेश पाटीलला बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. ऑन स्ट्राईकला फलंदाज असेल जयेश म्हात्रे आणि त्याच्या सोबतीला दीपेश गावण कॅप्टन, संघाचा सरसेनापती. खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाला सुरुवात खरं तर शॉर्ट पिच चेंडू होता. मिसटायमिंग स्ट्रोक्स आपण पाहिला, परंतु सिंगलला कन्वर्ट केलं. त्या ठिकाणी डबलमध्ये आल्या रन्स 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 15 धावा धावफलकावर. बूंद बूंद से सागर बनताय. एका धावेने तुम्ही त्या टार्गेटपर्यंत पोहोचणार आहात. सिंगल डबल्सला देखील भरपूर महत्त्व क्रिकेटमध्ये आहे, परंतु सध्याच्या घडीला षटकार आणि चौकार जास्त करून पाहायला मिळतात. आणखीन एक लाजवाब फटका वाईडिश लॉंग ऑफला. एक टप्पा चेंडू मात्र ट्रॅव्हल होत असताना सीमा पार चौकार. बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, जाणता राजा. आणि खरं तर आता मात्र आक्रमक फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. चौकारानंतर हवाई सफर स्टँड अँड डिस्पॅच. चेंडूला मात्र पाठवले काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये सीमा पार षटकार. यांना आपण ऐकतोय. जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि कदाचित महेंद्र मॅच लवकर संपवण्याचा इरादा आहे फलंदाजांचा, असंच काहीसं म्हणावं लागेल. दीपेश गावणच्या बॅटमधून षटकार चौकार आणि तदनंतर जयेशच्या बॅटमधून देखील आणखीन एक क्लास. क्या बात आहे. आडव्या बॅटने चेंडूला जरूर पुन्हा एकदा पाठवलंय सीमा पार षटकार. आयोजकांना आमची विनंती असेल, सागर प्लीज आपले व्हॅलेंटर्स तिकडे ठेवा, कारण की पाक खेळाडू गेला होता चेंडू आणण्यासाठी. विनंती असेल आमच्या आयोजकांना, आपले व्हॅलेंटर्स जे आहेत त्यांनी तिकडे थांबायचं आहे. मॅच लवकर समाप्त होईल. 31 धावा धावफलकावर आपण पाहतोय. इकडे बॉल बॅक ड्राईव्ह
फॉलो थ्रूमध्ये चेंडूला फील्ड केला. कोणत्या प्रकारची रन्स त्या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. फक्त 6 धावसंख्येची आवश्यकता या ठिकाणी जरूर आपण पाहतोय. वन साइडेड मॅच, एकतर्फी लढाई मैदानाच्या आतमध्ये खरं तर सुरू आहे. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू आपण पाहिला. वाईड यॉर्करचा प्रयत्न होता. षटक संपलं दुसरं. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी जरूर समाप्त झालाय आणि डॉमिनेट करत असताना हर्ष 11 दुर्शेत संघाला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दीपेश गावंड, खरं तर या खेळाडूची भरपूर चर्चा राहिली आहे आणि या खेळाडूने भरपूर प्रभावित केलंय. खरं तर आज अतिथी मंचकावर आपण पाहू शकताय रायगड भूषण या पुरस्काराने ज्यांना सन्मानित केलं असे सन्माननीय महेंद्र म्हात्रे आमचे क्लासमेट आहेत. खरं तर खूप गरिबीतून पुढे आलेले ह्या व्यक्तिमत्व आहे. खरं तर महेंद्र, जेव्हा आपण कॉलेजला होतो तेव्हा वडापाव खायला देखील पैसे नसायचे. श्रीमंत घरातील मुलं तेव्हा हॉटेलला जायचं, आपण वर्गातच थांबत होतो, बेंचवर बसायचो. आणि आजही दिवस तो मला आठवते महेंद्र की आपल्या एका मैत्रिणी तुला चॅलेंज केला होता की संपूर्ण आयुष्यात तू काही करू शकणार नाही आहेस, परंतु महेंद्र तिला म्हणाला की मी जरूर पोलीस होणार. आणि तो ध्यास त्यांनी घेतला, मेहनत, संघर्ष महेंद्रच्या माध्यमातून आम्ही पाहिले आणि आज एक मोठ्या पदावर खरं तर महेंद्रला आपण पाहतो. आणि महेंद्र देखील म्हणाला की मी तू म्हणालीस म्हणून पोलीस झालो नाही, तर माझ्या आईवडिलांसाठी, माझ्या आईवडिलांनी जे मला संस्कार दिले, मला घडवलं, मी त्यांच्यासाठी खरं तर पोलीस अधिकारी झालोय. ज्या अर्थी आपण महेंद्रला पेन पोलीस ठाण्यामध्ये देखील आपण पाहिलं कार्यरत असताना, वडखलला पाहिलं आणि आज नवी मुंबई क्राईम ब्रँच मध्ये एका मोठ्या पदावर खरं तर आपण त्यांना पाहतो. आणि त्यांच्या कार्याची दखल संपूर्ण रायगडाने घेतली आणि त्यांना रायगड भूषण पुरस्कारांनी खरं तर सन्मानित केलंय. असे व्यक्तिमत्व मंचकावर आपण पाहतोय. खरं तर हर्ष 11 दुर्शेत संघाचे दमदार पॅकर आणि पेन तालुका प्रीमियर लीग मध्ये देखील या वर्षी देखील त्यांचा संघ आपण पाहणार आहोत. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, गेम फिनिश, मॅच इज ओव्हर. या ठिकाणी सामना जिंकलाय हर्ष 11 दुर्शेत संघाने. वेल प्लेड बॉयज अँड हार्ड लक टीम. प्रियांश 11 लक्ष्मीनारायण जीते. वरसईचा हा खेळाडू आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच ही ट्रॉफी आपण देणार आहोत. आदरणीय जगदीश दादा भोईर आणि मी महेंद्र म्हात्रे यांना या ठिकाणी इन्व्हाइट करतोय. आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, जिकडे सुभाष शिंदे खरं तर 40+ खेळाडू आहेत आणि काय जबरदस्त 51 त्या ठिकाणी आपण पाहतोय. अप्रतिम गोलंदाजी त्यांची आपण पाहिली आणि सामना देखील हर्ष 11 दुर्शेत या संघाने वेल बोल्ड. या ठिकाणी मान्यवरांचा आपण आभार व्यक्त करूया आणि दादांकडे जाऊया. दादा, वय वर्ष 51 आणि आज तुमची निवड हर्ष 11 दुर्शेत या मोठ्या टीम मध्ये झाली आणि खूप चांगली गोलंदाजी. दादाने फक्त माझं नाव आणि माझी गेम बघूनच घेतला. मी कधी एक दिवस प्रॅक्टिसला पण याच्यात आलो ना, कधी पोरं पण नव्हते. 14 ते बघितली मी, आज बघितली पोरं. आणि मी प्रॅक्टिस नाहीच करत, मी सर्व सांगतो प्रॅक्टिस होतो. मी फक्त मॅचलाच बघून टाकतो. कुणाला विचार आमच्या गावात एरियात आमच्या पूर्वीवर फक्त मॅचलाच बघून टाकतो. मॅचची खूप आवड आहे, तशीच आपल्या बैलगाडी शर्यती पण आवड आहे. पण आयोजन नियोजन एक नंबर आहे. सगळ्यांचं कौतुक करीन का आयोजन खूप चांगलं आहे. किस्सा की जो तुम्ही आम्हाला शेअर कराल क्रिकेटमधला, की ते ऐकायला आम्हाला आवडेल.